नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र, आपलं केबल नेटवर्क वरील आमचं हे न्यूज चॅनल ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं सिडको बस स्थानक येथील चौकात संविधान सन्मान रॅली निमित्त कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। संविधान सन्मानात सिडको बस स्थानक चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी भाजप शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी म्हटलं की काँग्रेसने संविधानाचा अपमान केलेला आहे, आम्ही त्यांचा निषेध करतो। बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही संविधान पक्षातर्फे असं अधिकृत पत्र काढण्यात आलंय का बुवा आम्ही संविधान बदलणार नाही, संविधानाचा अवमान करण्याची आमची अशी काही मानसिकता नाही। आम्ही टप्प्याटप्प्याने जोपर्यंत सामाजिक समता येत नाही तोपर्यंत आम्ही काही करणार नाही। मी हेच सांगतोय, ही त्यांची दुटप्पी भूमिका। एकीकडे म्हणायचं भाजप संविधान बदलणार आहे आणि अमेरिकेत जाऊन संविधान बदलायची आणि आरक्षण रद्द करण्याची घोषणा करायची, ही दुटप्पी भूमिकाच आम्ही त्यांना उघडं केलेलं आहे। आता उघडे झाल्यामुळे अशा प्रकारची त्यांनी बचावात्मक भूमिका घेतलेली आहे, पण त्याच्या पोटात जे आहे ते ओठात हे अमेरिकेमध्ये दिसलेलं आहे। भारतात एक वेगळी भूमिका घ्यायची, विदेशात एक वेगळी भूमिका घ्यायची, अशा या काँग्रेसीचा निषेध व्यक्त आम्ही करतो। लोकसभेला हीच भूमिका घेऊन महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रभर युतीच्या विरोधात प्रचार केला आणि त्याचं त्यांना फळही मिळालं। याकडे आपण कसं बघतो? मी तेच सांगतोय की खोटं प्रोपगंडा करून, भाजपला बदनाम करून, विदेशी शक्तीला हाताशी धरून, हा प्रोपगंडा करून आमच्या तमाम भारतीय नागरिकांना, मतदारांना भूलताप करून, खोटं नरेटिव्ह करून हे त्यांनी पसरून त्यांना भ्रमनिरास आज खऱ्या अर्थाने आज अनुसूचित जाती मोर्चाच्या आदिवासी लोकांना लक्षात आलेलं आहे की हे फसवे होते काँग्रेसचे आणि त्यांची जागा या विधानसभेमध्ये त्याला जनता दाखवून देईल। संपूर्ण जगामध्ये भारत हा एकमेव असा हिंदुस्थान देश आहे जो संविधानावर चालतो, ज्याच्यात लोकशाही आहे आणि आज आपल्याला संविधान बचाव रॅली काढावी लागते, ही शोकांतिका नाही। हे त्याच्यासाठीच की हे जे डबल स्टँडर्ड या काँग्रेसने दलित समाजाचा, अनुसूचित समाजाचा, आदिवासी समाजाचा फक्त वोट बँक म्हणून उपयोग करून घेतला आणि कायम त्यांना दुर्लक्षित केलं, त्यांना वंचित ठेवलं। आज मोदी साहेबांनी वंचितांसाठी, दुर्लभांसाठी जो शेवटचा घटक आहे, जो गरीब आहे, त्याच्यासाठी अनेक योजना आणून खऱ्या अर्थाने संविधानाचा मान सन्मान लिखित स्वरूपाचं कोणी करत असेल तर ते नरेंद्र मोदी करतात, हे मला सांगायचं। वाटलंय का लोकसभेची पुनर्वृत्ती विधानसभेत होऊ शकते म्हणून संविधान विषय घेऊन सनी भाजप मैदानात उतरलं? हे अत्यंत खोट आहे। आम्ही या काँग्रेसीचं पितळं उघडं झालेलं आहे। त्यांचे नेते राहुल गांधी अमेरिकेत म्हणतात की आम्ही आरक्षण रद्द करू, इथं म्हणतात आरक्षण देऊ। ही दुटप्पी भूमिकेचा निषेध व्यक्त करतोय। आम्ही काय म्हणतोय की संविधान हे टिकलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे आरक्षण सर्वसामान्य लोकांसाठी हे टिकलं पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि ती कायम राहील। आम्ही इथे प्रकाश आंबेडकरांपासून सगळे म्हणतात
भाजप हा संविधानाला मानतच नाही. हे जर मानलं नसतं तर संविधानामध्ये जे घटक दिसलेले आहेत, जे दुर्लभ, दुर्लक्षित, वंचित, हे जे घटक उपेक्षित, यांना कसं पुढे करता येईल, सक्षम करता येईल, याचं सगळं नियोजन हे मोदी साहेब करतायत. आणि मोदींनी खऱ्या अर्थाने गरीब कल्याण योजना आणून सर्वसामान्य गरिबांना एक प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि गरिबी बचाव, हे जे गरिबी हटाव, हे जे काँग्रेसचं ब्रीद वाक्य कधीपासून होतं, 47 पासून ते आतापर्यंत, खऱ्या अर्थाने गरिबी हटावाचं धोरण जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलं आहे. या 10 वर्षामध्ये जवळपास 25 कोटी ही जनता गरिबी रेषेच्या वर गेलेली आहे. हे खऱ्या अर्थाने गरिबी हटावाचं धोरण मोदी